तर आपण पाहतो की संपूर्ण देशाचं लक्ष आज पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्रात येत आहेत आणि या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे। कसा असणार आहे हा संपूर्ण दौरा, या संदर्भातच आज आपण चर्चा करणार आहोत। आमचे 3 प्रतिनिधी आज आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी आपण आपल्या तिन्ही प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत। सगळ्यात पहिले म्हणजे आज पंतप्रधान मोदी हे जेव्हा नाशिकमध्ये येतील, त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर त्यांचा रोड शो होणार आहे आणि हा रोड शो हॉटेल मिरची इथून सुरू होणार आहे। तर या हॉटेल मिरची चौकामध्ये आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आहेत। नितीन, आपल्याला तुम्ही आम्हाला काय सांगणार, कशा पद्धतीने मिरची चौकामध्ये सध्या तयारी करण्यात आलेली आहे रोड शोची? श्वेता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये जे आगमन होणार आहे ते तपोवन येथील एका मैदानावरती हेलिपॅड करण्यात आलेलं आहे, तिथं होतंय आणि त्यांचा रोड शो मी ज्या ठिकाणी थांबलो त्या मिरची चौकातूनच सुरू होईल आणि काही अंतरावरच ते उतरणार आहेत आणि लगेचच त्यांचा या ठिकाणावरून रोड शो सुरू होईल। रोड शोची तयारी आपण पाहू शकतोय, प्रशासन आणि पोलीस कशा पद्धतीनं करतायत। हे CRPFचे जवान आहेत, त्याचबरोबर राज्य पोलीस दलाचेही जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि या रोड ज्या रस्त्यावरून होणार आहे त्या संपूर्ण रस्त्यावरती भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत, त्यावरती जय श्रीराम असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि जागोजागी नरेंद्र मोदी यांचे कटआउट्स आहेत, त्यांचे फ्लेक्स किंवा त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि पूर्ण बॅरिकेटिंग करून हा रस्ता बंद करण्यात या ठिकाणी साठी येतील त्यांना एंट्री दिली जाणार आहे आणि त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त आपण पाहू शकतो। पोलिसांसमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे की नाशिकमध्ये या रोड शोच्या दरम्यान कांदा उत्पादक शेतकरी जे नाराज आहेत, निर्यात बंदी आहे त्यावरून नाराज आहेत, निर्यात बंदी उठवावी अशी त्यांची मागणी आहे, त्यावरून ते नाराज आहेत। तर त्यांनी काही गडबड करू नये किंवा अनुचित प्रकार होऊ नये याकडे पोलिसांचं लक्ष असणार आहे आणि त्या दृष्टीने पूर्ण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि नागरिक याच ठिकाणावरून या रोड शोमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत। त्याची या ठिकाणी जी तयारी चालू आहे ती आपण पाहू शकता। नक्कीच नितीन, ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की सुरक्षेची पूर्ण व्यवस्था इथे जी आहे ही बंदोबस्त करण्यात आलेला आहे, कारण कदाचित कांदा प्रश्नी पंतप्रधान मोदी यांची अडवणूक सुद्धा केली जाऊ शकते। आता यानंतर मला जायचंय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडे, कारण पंतप्रधान मोदी यांचा हा जो रोड शो आहे हा नंतर रामकुंड इकडे साधारणपणे येऊ शकतो आणि यामध्ये गोदावरी नदीची आरती सुद्धा ते करणार आहेत। ज्याप्रमाणे अयोध्येमध्ये आता सध्या राम जन्मभूमी असल्यामुळे उत्सव साजरा केला जातोय, तितकंच महत्त्व नाशिकच्या या रामभूमीला सुद्धा आहे आणि रामकुंडावर काल आपण पाहिलं माधव, ज्याप्रमाणे दीपोत्सव साजरा करण्यात आला, आज आता सकाळी कशा पद्धतीचं वातावरण आहे? श्वेता, रोड शो थेट त्यानंतर रामकुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील आणि त्यासाठीची उत्साहवर्धक तयारी नाशिकमध्ये करण्यात आलेली आहे। रामकुंडावर पंतप्रधान आल्यानंतर ते इथं दर्शन घेतील, आरती करतील आणि गोदामाईसाठी ते प्रार्थनासुद्धा करतील आणि त्यासाठीची ही तयारी आहे। बघ, पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि गोदामाई ही अशी भरभरून वाहते आहे आणि इथंच रामकुंड आहे आणि रामकुंडाला सुरुवातीला ते दर्शन करतील, तिथे आरती होईल आणि गोदामाईचं सुद्धा दर्शन होईल आणि त्या दृष्टीनं याही परिसरात आत्ता जसं नितीननी सांगितलं, याही परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस नाशिकमध्ये असा एखादा मोठा उत्सव इव्हेंट होत असतो त्यावेळेस मात्र गोदामाईचं किंवा या परिसरातलं सगळं रूपडं चेंज होतं। आज बघ, सगळीकडे फुलांची आरास आहे, सगळे इथे गोदाकाठचे जे मंदिर आहेत त्या मंदिराच्या सगळ्या मंदिरांवर फुलांची आरास केली आहे, हार घातलेले आहेत आणि जिथं रामकुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्यासाठीची खास तयारी करण्यात आलेली आहे। तू आत्ता जसं म्हणाली की सध्या देशभर राममय वातावरण झाले आणि राममय वातावरण होत असताना, अयोध्याची चर्चा होत असताना, जिथं रामाचं मूळ अस्तित्व आहे त्या नाशिकमध्ये नरेंद्र मोदी आल्यानंतर जे आपले प्रार्थना करतील ते सगळ्या देशासमोर येईल आणि त्या दृष्टीनं ते येणार असं सांगितलं जाते। साधारणतः 10:30 वाजता नरेंद्र मोदी रामकुंडावर येतील आणि मग त्यानंतर पुढचा कार्यक्रम होईल। हा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम आहे। रोड शो नंतर हा पहिला जो कार्यक्रम आहे तो सगळ्यात महत्त्वाचा मानला जात आहे। थोडं मी आणखी रुपडं सांगतोय, हे बघ, या सगळ्या गोदाकाठच्या परिसरामध्ये गोदामाईला कशा पद्धतीनं सजवण्यात आलं आहे, सगळीकडे सगळ्या पुलावर अशी फुलांची आरास आहे, हार लावलेले आहेत, त्याचबरोबर काठावर अनेकांना बसण्याची व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये पाणी सोडल्यामुळं एक वेगळाच उत्साह दिसून येतोय आणि त्यामुळं जी उत्सुकता सगळ्या नाशिककरांना आहे किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर इथं काय काय करतात, कारण नरेंद्र मोदी आल्यानंतर एक वेगळं चैतन्य
प्रत्येक ठिकाणी दिसून येतं आणि आज इथं काय दिसतं ते पाहायला सगळेजण उत्सुक आहेत आणि त्यामुळं सगळी तयारी झालेली आहे. हा सगळा परिसर पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि आता 10:30 वाजता इथं पंतप्रधान पोहोचल्यानंतर थेट रामकुंडावर येतील आणि पुढचे दर्शन, आरती आणि त्याचबरोबर गोदामाईची नक्कीच. प्रार्थना सुद्धा होईल. गोदामाईची प्रार्थना केली जाईल आणि गोदाखाट हा फुलांनी सजलेला सुद्धा आपण पाहतोय. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे तपोवन मैदानामध्ये येणार आहेत आणि ज्या तिसऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे ते म्हणजे मोदींच्या हस्ते युवा महोत्सवाचं आज उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राला तब्बल 16 वर्षांनी खरं तर हा मान मिळतोय, त्यामुळे एकीकडे अभिमान सुद्धा व्यक्त केला जातोय. तर या तपोवन मैदानामध्ये आज जवळपास 1.5 ते 2 लाख तरुण तरुणी सुद्धा येतील अशी ही शक्यता वर्तवली जाते. तर अभिजित सोनवणे, आता तुमच्याकडे मला यायचंय, कशा पद्धतीनं तपोवन मैदानामध्ये सध्या तयारी करण्यात आलेली आहे? मी ही दृश्य दाखवतो. माझ्या मागे हे भव्य असं स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. याच स्टेजवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करतील आणि आपण समोर जर बघितलं तर या ठिकाणी लाकडाचा एक रॅम्प बनवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी देशभरातून जे 8,000 युवक युवती नाशिकमध्ये या महोत्सवासाठी आलेले आहेत ते या ठिकाणी आपापल्या राज्यामधलं पारंपरिक नृत्य सादर या ठिकाणी करतील. त्यासोबतच वेगवेगळे क्रीडा प्रकार, साहसी क्रीडा प्रकार असं सादरीकरण जे आहे ते देशभरातल्या युवक युवतींकडून मोदींच्या समोर या ठिकाणी या रॅम्पवर केलं जाणार आहे. एकूणच आपण या सगळ्या सभेच्या तयारीचा आढावा घेतला तर जवळपास 16 एकरचं हे संपूर्ण मैदान आहे आणि जवळपास 1.5 ते 2 लाख नागरिक या ठिकाणी येऊ शकतील अशा पद्धतीचं हे सगळं नियोजन या ठिकाणी प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची देखील पुरेपूर खबरदारी, काळजी जी आहे ती प्रशासनाकडून घेतली जाते. तब्बल 3,000 पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे. बॉम्ब स्क्वॉड असेल, श्वान पथक असेल, अशा सगळ्या पथकांची तैनाती जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळेल. विशेष म्हणजे सभेच्या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी जी आहे ती पोलिसांकडून केली जाणार आहे. काळे पेन, काळे कपडे, अगदी पाण्याच्या बाटलीला देखील सभास्थळी मज्जाव करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचं अगदी कडेकोट सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. साधारणपणे 12:15 वाजता मोदी या ठिकाणी पोहोचतील, मग 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन करतील आणि त्यानंतर आज खरं तर स्वामी विवेकानंद जयंती आहे आणि त्याच निमित्ताने हा युवा महोत्सव जो आहे त्याचं उद्घाटन होतं आणि त्यामुळे या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी देशभरातील तरुण तरुणींना या ठिकाणी संबोधित करणार आहे. त्यामुळे ते आज नेमकं युवकांना कोणता संदेश देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. श्वेता, आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पंतप्रधान मोदी सभेच्या ठिकाणी येण्याआधी नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात जाणार आहेत. तब्बल 40 मिनिटं ते त्या ठिकाणी असतील. श्री काळारामाची आरती करतील, दर्शन करतील आणि त्या ठिकाणी भावार्थ रामायण. धन्यवाद अभिजित, नितीन आणि माधव.